पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी। भगवान श्री गणेश, बाबा भोले भंडारी, माता जगदंबा, माता पार्वती, माता सरस्वती यांना त्रिवार वंदन करून आज आपण या पृथ्वी तलावर वावरत असताना आपण जे कर्म करत आहोत, आपल्या हातून जे काही कार्य होत आहे ते कार्य म्हणजे प्रकृती। ते कार्य ह्या आपल्या हातून होत नसून ते कार्य त्या प्रकृतीकडून होत असते। म्हणून जी प्रकृती आहे त्या प्रकृतीच्या बाबतीत तीन नियम आहेत। तीन। पहिला नियम म्हणजे जसे आपण शेतामध्ये पीक घेण्यासाठी शेतीची मशागत करतो आणि त्या शेतीमध्ये आपल्याला जे कोणतेही पीक घ्यावयाचे असते त्या पिकासाठी त्या शेतीची मशागत करतो, नांगरणे, पाळी घालणे आणि त्या शेतीमध्ये धनधान्यादी बी टाकण्यासाठी जी मशागत करून त्यामध्ये चांगल्या प्रकारचे धान्य पेरतो, लावतो, त्याप्रमाणे उत्तम पेरणी झाल्यानंतर जसे चांगल्या प्रकारे पीक उत्पन्न होते त्याप्रमाणे आपलं जो दिमाग आहे, जे डोकं आहे, त्या डोक्यामध्ये आपण सकारात्मक चांगला विचार टाकून बाबा भोले भंडारी यांची ध्यानधारणा करून त्यांची भक्ती करण्यासाठी आपल्या मनातील जे काही वाईट विचार असतील त्यांना बाहेर काढून चांगल्या धान्याची पेरणी करून वाईट विचारांना बाहेर घालून जर सकारात्मक विचार ठेवले तर नक्कीच या जीवनामध्ये
कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतीमध्ये धान्य पेरत असताना जर आपण शेतीची मशागत न करता तिच्यात उगवणारे जे गवत आहे ते आपण नाही काढले तर आपल्या चांगल्या पिकांना ते वर येऊ देणार नाही. त्याप्रमाणे आपण आपल्या मनामध्ये प्रभूची भक्ती रुजविण्यासाठी त्या गवत रूपी आपल्या मनातून नकारात्मक विचारांना काढून सुंदर रूपी, ज्ञान रूपी, भक्ती रूपी सकारात्मक विचारांना टाकून भक्ती मार्गाकडे वळणे म्हणजे जीवनाचे कल्याण करून घेण्यासारखे असून हा प्रकृतीचा पहिला नियम असून प्रकृतीचा दुसरा नियम म्हणजे जे काही माझ्याकडे आहे ते मी प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करत असतो. मग कोणी असो, जे आपल्याकडे पर्याप्त उपलब्ध असते ते आपण दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये ज्यांच्याकडे सुख असेल तो इतरांना सुख वाटणार, सुखाच्या गोष्टी सांगणार, माझे असे झाले, माझे तसे झाले. दुःखी प्राणी आपले दुःख इतरांना वाटत राहणार. जो ज्ञानी माणूस आहे तो आपल्याकडे ज्ञान इतरांना मिळावे, इतरांचे कल्याण व्हावे, त्यांच्याकडे सुपूर्द करणार, त्यांना सांगणार. ज्यांच्याकडे भ्रम म्हणजे कोणत्याही व्यक्तीला सरळ भाषेमध्ये कुठलंही ज्ञान न सांगता त्यांना भ्रमिष्ट करून ते सांगणे. आणि काही मंडळी जी भयभीत झालेली असते, येथे जाऊ नका, तेथे असे होईल, तिकडे गेल्यानंतर तसे होईल, त्यांना एखादा कडू अनुभव आल्यानंतर ती इतर लोकांना भय सांगून भयभीत करते. म्हणजे ज्यांच्याकडे जसे भांडार आहे ज्ञानाचे, भीतीचे, सुख दुःख, ती व्यक्ती त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आपले ज्ञान वाटत असते. प्रकृतीचा तिसरा नियम म्हणजे आपल्याला जीवनामध्ये बाबा भोले भंडारी यांच्या कृपा आशीर्वादाने जे काही मिळालेले आहे ते आपण स्वीकारण्यासाठी तयार असलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य आपण जेवण केल्यानंतर भरपूर प्रमाणात जर भोजन त्यांची पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली तर रोग वाढण्याची शक्यता असते. माणसाकडे अति प्रमाणामध्ये धनद्रव्य, पैसा
मुबलक प्रमाणात झाल्यानंतर तो माणूस आपल्या राहणीमानात बदल करून मी कसा दिसतो, आपल्या राहणीमानाचा देखावा करतो. काही मंडळी मित्र बोलत असताना या दोघांची एकमेकाबद्दल कुठल्या गोष्टीवर चर्चा झाल्यानंतर ती गोष्ट जर त्याच्या मनामध्ये राहत नसेल ती आपण दुसऱ्यांना सांगण्याचा, यांनी असा बोलला, त्यांनी तसा बोलला, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सांगायचे झाले म्हणजे याची त्याला गोष्ट सांगणे, अशा प्रकारे असून आपल्या समोर एखाद्या माणसाची स्तुती अगर प्रशंसा केल्यानंतर त्या माणसाचा वा आज माझी स्तुती होत आहे, मी फार मोठा आहे असा म्हणून अभिमान, अहंकार वाढतो. आणि एखाद्या वेळेस जर आपली कोणी निंदा केली, आपल्याबद्दल वाईट बोलले, तिला जर आपण नाही पचवलं, त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष नाही केलं, तर नक्कीच ज्यांनी कोणी आपली निंदा केलेली आहे त्याच्यासोबत आपली दुश्मनी वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर कोण एखादी महत्वाची गोष्ट आपल्या समोर सांगितलेली आहे, एखादे गुपित राज फार महत्वाचे आहे, ते आपल्याला कोणाला सांगितलेले आहे आणि ते आपल्याकडे मनामध्ये राहत नाही, ते आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये सुद्धा आपल्याला धोका झाल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा मनुष्य जन्म आहे. या मनुष्य जन्मामध्ये सुख दुःख हे दोन्ही आपल्या कर्माने प्राप्त होत असून कधी काळी जर आपल्या वाट्याला दुःख आले तर ती दुःख पचवण्याची क्षमता जर आपल्यामध्ये नाही आली तर माणूस निराश होऊन आपले जे संतुलन आहे ते पूर्ण बिघडून टाकतो आणि वाटेल ते करू लागतो. त्यामुळे ज्या वेळेला काही आपल्याकडे असा प्रसंग येईल त्या समयी फक्त भगवंताचे नाम संकीर्तन करणे म्हणजे आपले दुःख पचवण्याची शक्ती तो प्रभूच आपल्या ठिकाणी नक्कीच देईल. त्यानंतर सर्वात शेवटचे म्हणजे आपल्याकडे दुःखाच्या नंतर जे येणारं असतं म्हणजे ते सुख प्राप्त झाल्यानंतर त्यास प्रभूंचा आशीर्वाद, प्रभूंचा प्रसाद म्हणून ते चांगल्या प्रकारे आनंदाने नाही घालवले तर आपण
नक्कीच सुखाच्या काळामध्ये इतरांना त्रास देण्यासाठी आणि पापाचे भागीदार होण्यासाठी कारणीभूत होणार आहात. म्हणून सुख दुःख हे प्रभूचे अधीन असून, बाबा भोले भंडारी यांच्या अधीन असून जे काही मिळेल ते त्यांच्याच आशीर्वादाने मिळालेले आहे असे समजून त्यांचे नाम संकीर्तन करणे एवढेच आपल्या हातामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या काव्य रचनेप्रमाणे हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. हे जे मी प्रकृतीचे 3 नियम आपल्या समोर सांगितलेले आहेत, याप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीने जीवनाच्या प्रवासामध्ये जर हाताळले तर या आपला जीवनाचा प्रवास नक्कीच बाबा भोले भंडारी यांच्या कृपा आशीर्वादाने सुखमय होईल.